भक्त तू देव ऐशे करी दावे रूपमय गोपिका रमण ठेविने चरणावरी माथा पाहिन शिंगण जीवे निंबलून उतरीन पुसता सांगेन हित कुल मात बैसोनी एकांत सुख गोष्टी
तुका म्हणे याशी नलावी उशीर, माझे अभ्यंतर जाणूनिया. दावी मज उपमज गोपिका रमणा, ठेवून चरणा वरी माथा विठ्ठल. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूपमज गोपिका रमणा, ठेवीन चरणावरी माथा. या तुकारामवाडीमध्ये तुकाराम महाराजांच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे हा नाम यज्ञ चालू आहे. अशा या यज्ञात माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा, ही सेवा भगवत चरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर सदरातला असा अभंग आहे. अर्थात तुकोबाराय या अभंगात मागतात. तुकोबाराय मागतात असं म्हटल्यानंतर बहुश्रुत मंडळींना शंका येण्याची शक्यता आहे. कारण महाराज तर न मागणारे होते, मग न मागणारे महाराज या अभंगात मागतात कसे? न मागणारे होते हे तितकंच खरं आहे. ते मागणारे नव्हतेच आणि कोणाकडे मागत नव्हते. का मागत नव्हते तर त्या बाबतीत ते आपली परंपरा दाखवतात. काही मागणे हे आम्हानोचित, काही मागणे हे आम्हानोचित, काही मागणे हे आम्हानोचित, काही मागणे हे आम्हानोचित. वडिलांची आमचे वाड वडील न मागणारे होते म्हणून आम्हाला सुद्धा मागणं उचित नाही. दुसरं कारण असं की मागणं हे तुकाराम महाराजांना आवडतच नव्हतं. आणि आवडून नाही. का बरं? मागणारी जी व्यक्ती असते ती लोकांच्या धिक्कारास पात्र होते. म्हणजे लोकांकडून त्याचा धिक्कार केला जातो. करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने दिगजाचे, हात पसरी जिने
प्रसंग आला तरी माणसानं मागू नये. आणि कोणी मागल त्याच्या जिन्याला धिक्कार असो असं महाराज म्हणतात. पसरी जिने धिक्क त्याची, म्हणजे त्याच्या जगण्याला धिक्कार आहे म्हणतात. या प्रकारे तुकाराम महाराज मागत नव्हते. या ठिकाणी मागतात. आता प्रश्न असा आहे, कोणाकडे मागतात? तर देवाकडे मागतात. देवाकडे मागतात याचा अर्थच असा आहे, देवाकडे मागावं. विठ्ठल विठ्ठल का देवाकडे मागावं? तो देव देणारा आहे. देणाऱ्याकडं मागितलं काही अनुचित नाही. भगवान हा दाता आहे, म्हणजे देणारा आहे. आणि इतर जीव घेणारे आहेत. घेणाऱ्याक मागू नये, देणाऱ्याक मागावं. आपल्याकडं जेवढं आहे ते सगळं त्या देवाने दिलेलं आहे. त्याची कृपा आहे आणि त्याच्या कृपेनं आपलं सर्व मिळालं आहे. आपण कोणीही काही कमवलेलं नाही. म्हणजे आपल्या जवळ जे जे आहे ती आपली कमाई नाही, परमात्म्याची कृपा. परमात्मा कृपा करतो म्हणून आपण जगतो, आपल्याला मिळतो. मी पहिलेच म्हटलं की तो काय देणारा आहे. बरं, मागितल्यानंतर प्रश्नच नाही, तो देणारच का? त्याच्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. परतंत्र माणसं काही वेळा देऊ शकत नाही, कारण तो दुसऱ्याच्या अधीन असतो, परतंत्र असतो. म्हणून त्याला विचारल्याशिवाय याला काही देता येत नाही. उदाहरण, अशी सप्ताहाची वर्गणी चालू असते. एखाद्याच्या घरी मनुष्य गेला आणि म्हणला, रामभाऊ सप्ताची पावती वर्गणी द्या. तो लगेच म्हणतो घरात जाऊन येतो. घरात जाऊन येतो याचा अर्थच असा आहे का तिला विचारून येतो. कारण बायको शिवाय त्याचं पान सुद्धा हलत नाही. ती म्हणेल तर दी, नाही तर गप्पम चुप्पम. अगं माझी बायलीनं सारं तुला वाहिले. या सदरातला
तो काही स्वतः देऊ शकत नाही, त्याला देण्याकरता त्याचं स्वातंत्र्य नाही, त्याला स्वातंत्र्य नाही. आणि कोणती क्रिया करत असताना करता हा स्वतंत्र लागतो. स्वतंत्र करता पाणिनीनं सांगितले, करता हा स्वतंत्र असतो. क्रियायाम स्वातंत्र्य विवक्षितो इति करता. क्रियेमध्ये म्हणजे कर्मामध्ये जो स्वातंत्र्याची इच्छा करतो त्यालाच कर्ता म्हणतात. परतंत्र जो असतो त्याला काही देता येत नाही, काही करता येत नाही. भगवान हा स्वतंत्र आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्यायशे पवित्र वैर्याय दिदले. भगवंताचा अवतार हे स्वतंत्र आहे. त्याला काही विचार करावा लागत नाही. आणि कोणालाही काही दिलं तर त्याचं काही बिघडत नाही. जीवाचं मात्र बिघडतं. म्हणून देत असताना जीवांना विचार करावा लागतो. विठ्ठल पात्रा पात्रतेचा विचार केल्याशिवाय जीवाला देता येत नाही. आणि विचार न करता दिलं तर त्याचा बाधकपणा त्याला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वामुखी द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. पात्रतेचा विचार करून द्यावं. परत देतो तो मनुष्य खरा देता नसतो, तो घेताच असतो. मग देतो ते घेण्याकरताच. आपल्याला वाटतं त्यानं दिलं, नाही नाही, तो देतो म्हणजे काहीतरी घेण्याकरताच. घेतल्याशिवाय तो देत नाही. असं आहे. देवाला नमस्कार करायचा झाला तरी तो देवा सुखी ठेव. म्हणजे लोक स्वार्थी आहे. म्हणजे त्याचं देणं सुद्धा स्वार्था करताच असतं. बेटाला स्वार्थी म्हटला म्हणजे स्वतः करता देतो. का स्वार्थी आहे. म्हणून देव मात्र कोणालाही देऊ शकतो, कारण तो दाता आहे. दाता तो असतो की ज्याच्या पाठीमा प्रतिग्रह नसतो. म्हणजे देणारा तो, परत घेणार नाही तो. म्हणजे प्रतिग्रह नाही. काही दिलं तर त्याचा मोबदला तो घेत नाही. तो खरा दाता. आपण स्वार्थी जीव असे आहोत की स्वार्थी असल्यामुळं कोणतंही देता असताना त्याच्या पुढे काहीतरी इच्छा त्याची असते, त्याशिवाय देत नाही. म्हणून नाहीतरी पुण्य तरी ती इच्छा असतेच ना. आपण जर दिलं तर आपला पुण्य मिळेल, नाही का. काही वर्गण्या कंदळी माणसं सुद्धा काही बुद्ध्या वापरतात. लोकांना वाटतं मग काय हरकत नाही, देऊया निर्निमित्त मात्र देत नाही.
त्याच्या पुढाशी कोणतं तरी निमित्त स्वार्थ असतो. पण भगवंताला काही सुद्धा निमित्त ठेवायचं कारण नाही, कारण तो सर्व बाबतीत परिपूर्ण आहे. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. कोणाला काही जरी दिलं तर त्याचं काही कमी पडत नाही. उदाहरण, समुद्र हा सर्व जगाला पाणी देतो. सर्व जग समुद्रावर जगते, म्हणजे समुद्राच्या पाण्यावर. पाणी आहे समुद्रामध्ये, ते समुद्राचंच पाणी आपल्याला मिळतं वाफद्वारे, म्हणजे समुद्र पाणी आपलं देतो. पण इतकं पाणी त्या समुद्रानं आपल्याला दिलं तरी त्याचं काही कमी पडतं काय? नाही. किती पाण्याचं त्यांनी वाटप केलं तरी पण त्याचं पाणी कमी होत नाही. तसं भगवंतानं किती जरी दिलं तर त्याचं काही बिघडत नाही. देव कोणाला देव? देव देवनी उदार भक्ता देतो अमर पदे. मध्ये साना तोर वैरी आधी तिची दे. आदे सार्थक अंती वासुदेव आद्य चंदे. वासुदेव आद्य चंदे. आदि खांड उतरिला नामी गेले मुकुंदे. ओम नमो भगवते रामकृष्ण देतो अमर पदे. देता न म्हणे साना थोर वैरी आहे तेची ते. त्वा सनकाधिकाची निमाने साहित्य सौरला पुतणे जे विशाल त्यांनी स्तन पाणी मारू आहे. असा भगवान सर्वांना देणारा आहे. विठाला विठाला तो सर्वांचं भरण पोषण करतो. गतीर भारता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. भारता म्हणजे भरण पोषण करणारा. सर्व जीवांचं भरण पोषण तो करतो. पोषितो जगात एकला तो. जगात एकला तो. जगात एकला तो. हरे नाटविसे कृपाळू देवा. हरे नाटविसे कृपाळू देवा. हरे नाटविसे कृपाळू देवा. हरे नाटविसे कृपाळू देवा. जगात एकला तो. पोषितो जगात एकला तो. पोषितो जगात एकला तो. पोषितो जगाशी एकलाची म्हणजे भगवंताच्या दातृत्वावर आपलं सर्वांचं राहणं आहे. देणारा येतो
तुकाराम महाराज जे मागतात ते देणाराकडे विठ्ठल बरं जे मागतात ते अन्य मागत नाही, जे मागायला पाहिजे तेच मागतात. आपण अन्य सुद्धा मागतो. देवाकडं भलत्या सलत्या वस्तू मागू नये. तुकाराम महाराज हे तर भक्त होते आणि भक्त असल्या कारणास्तव भक्तीला उचित असं जे जे तेच भक्त मागतात. दुसरं महाराजांनी कुठे आणि काही मागितलं नाही. फक्त उपासनेला उपयुक्त असं जे जे तेच फक्त मागितलं आहे. एक दुसरा महत्वाचा भाग असा, देवाकडं मागणं हे योग्य आहे का? उदाहरण सांगतो, बाईनं नवऱ्याकडं मागावं का नाही? काय नवऱ्याकडं मागावं, कारण हा तिचा धर्म आहे. आपल्या पतीकडे मागणं हा तिचा धर्म आहे. तसं देवाकडे भक्तानं मागणं हा त्याचा धर्म आहे. मागणे ते तुझं मागो, मागणे ते तुझं मागो, जीवा भाव तुझं सांगो, जीवा भाव तुझं सांगो. लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझं मागू, अन्याकडे नाही. सांगायचं झालं ते तुला सांगू, अन्याला नाही. पाय लागायचं तुझ्या पाय लागू, अन्याच्या नाही. म्हणजे याचा अर्थ तुझ्याकडं मागणं माझा हा धर्म आहे. हो, आणि म्हणून मी तुझ्याकडं मागतो. म्हणून या अभंगात तुकोबरायांनी देवाकडं मागितलं आहे. पण मागितलं ते असं निषेधपूर्वक. जी महाराजांनी मागणी केली ना, ती निषेधपूर्वक मागणी आहे. आता निषेध कशाचा आणि मागितलंय काय? अभंगाच्या पहिल्याकडे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देवा ऐसे करी, मी भक्त तू देवा
गोपिकार म्हणा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको, या दोन्ही गोष्टीचा निषेध केलाय. मला हे ब्रह्मज्ञानही नको आणि ती आत्मस्थिती सुद्धा नको. द्यायचंच असेल तर मी भक्त तू देव ऐसे ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी. आता पहिला प्रश्न असा आहे, ज्याचा निषेध केलेला आहे ते निषेध्य आहे का, म्हणजे निषेध करण्यास योग्य आहे का? नाही. ब्रह्मज्ञान हे निषेध करण्यास योग्य नाही. आत्मस्थिती सुद्धा निषेध करण्यास योग्य नाही. उलट मानवी तनुला आलेला जो जो कोणी आहे त्याने ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तो कोणी असो, त्या प्रत्येकानं म्हणजे मानवानं ब्रह्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय मरू नये. त्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त केलंच पाहिजे. नाही केलं तर फार वाईट आहे. पावणिया मनुष्यपण जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जाण पुच्छेविन दुपाई. मनुष्यत्वाला प्राप्त झाला असताही ब्रह्मज्ञान प्राप्त करत नाही म्हणजे मिळवित नाही, तो पुच्या गाडो म्हणावा. दीड शेपटाचा, 2 पाय नाही, 2 पायचा शेपटा असते त्याच्यात काही फरक नाही. विठाला नाथ महाराज म्हणतात प्रत्येकानं ब्रह्मज्ञान प्राप्त केलंच पाहिजे. पावणिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाण विषयाच्यांना विसरतो. म्हणजे तो बोकड समजावा. विठाला दुसरा एक महत्वाचा भाग, माणसाच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या ब्रह्मज्ञानानं पूर्त होतात. माणसाला सुख पाहिजे, आनंद पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे आणि हे सर्व ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतरच मिळतं. विठाला ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याचं काय होतं, त्याला मुक्ती प्राप्त होते. आणि मुक्तीचं लक्षण कसं केलंय, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला काय म्हणतात मोक्ष. आणि तो ब्रह्मज्ञानानं मिळतो. मोक्ष म्हणजे याचा अर्थ तो मोकळा होतो. कशातून? या संसार बंधनातून. त्याला संसाराचा बंधन राहत नाही, संसार राहत नाही.
संसार राहत नाही याचाच अर्थ त्याला दुःख राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार गेला म्हणजे सहज दुःख गेलं. कारण गेलं की त्याच्याबरोबर कार्यही जात. दुःखाला कारणही संसार. मग तो संसार एकदा गेला म्हणजे जीव संसारातून मुक्त झाला की दुःख त्याचं कायच गेलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सर्व ऐकतो संसार दुःख मूळ चौकडे संसार दुःख मूळ चौकडे नाही कोठे रात्र दिवस तळमाळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमाळ पाठी लागले ओढाळ पाठी लागली ओढाळ सृष्टी येईल निर्मळ शरण जाऊ सृष्टी येईल निर्मळ सदैवाचा हे बापर उपकारी आदर्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी धर्म जाग सदैवाचा हे बापर उपकारी आदर्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ. संसार हा दुःखाचं मूळ म्हणजे कारण आहे. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा चित्तीशीन त्याचा वाहू नये. म्हणजे संसार करायचं डोक्यात घेऊ नये. याचा अर्थ सोडून द्यावा. काय तो त्याज्य आहे, ग्राह्य नाही. एकंदरीत असं आहे आपण मनुष्य त्याला आलो ते संसार करण्याकरता नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाचं आयुष्य हे साधन समजून त्या साधनाच्या द्वारे काय करावं? सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे परमात्मा प्राप्ती करून घ्यावी. याचा अर्थ हा संसार करण्याकरता आपण आलो नाही, परमात्मा प्राप्त करण्याकरता आलो. निजात्म प्राप्ती लाभोनी देवे केली मनुष्य येऊनी. मानवी देह आपल्याला मिळाला तो भगवत प्राप्ती करताय म्हणजे परमार्थ करताय आणि आपण त्याचा वापर करतो संसारा करता. जरा तुम्ही संसारा करता याचा वापर माझं नाम म्हणणं, पण तुमच्या समस्या सुटतात का? आतापर्यंत सर्वांनी संसार करत आले, सुख मिळालं, आनंद मिळाला, शांती समाधान मिळालं नाही. मग तुम्हाला जे पाहिजे
ते संसार कन्या जर मिळतच नाही तर करा कशाला विठाला. विनाकारण कर कर करायचं मरायचं तर करायचंच कशाला. बरं करायचं असेल तर करा. कशा करा? आपली जीवन यात्रा चालवण्याकरता. कारण आपला देह भगवंताना दिला तर त्याच्या पाठीमाग तो टिकवला पाहिजे. त्याला अन्न पाहिजे. अन्नादेव खनिमानी भूतानी जायंते अन्नेन जातानी जीवंते. अन्नाचो होते प्ररूपावती समजते. अन्नमय प्राण हा अन्नावर आपण जगतो आणि म्हणून आपल्याला अन्न इत्यादी लागतं. त्याच्याकरता संसार करावा, सुखा करता नाही. माणूस तो संसारात सुखा करता करतो. मला याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल, बटाट्यात मिळेल, टमाट्यात मिळेल, अमक्यात मिळेल, तमक्यात मिळेल. असं म्हणता म्हणता काय होतं? सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. एका मुक्ती यत्न नाही केला. एका मुक्ती यत्न नाही केला. सुखाची आशा जन्म गेला. सुखाची आशा म्हणजे सुखाची वासना. ती तुमची किती जन्म तुम्ही घालवले तरी ती वासना पूर्ण होत नाही. जीवनभर प्रपंच करता तर ती वासना शिल्लकच राहते. आणि शिल्लक राहिलेली वासना काय करते? जन्म घेणे लागे वासनेचा. जन्म घेणे लागे वासनेचा. लागे वासनेचा. जन्म घेणे लागे वासनेचा. झाले अंगे हरे रूप. देती झाले अंगे हरे रूप. देती झाले अंगे हरे रूप. म्हणजे याचा अर्थ संसारात टाकते. संसार केल्यानंतर संसारात मनुष्य मुक्त होत नाही, उलट पुन्हा संसारातच पडतो. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे नित्य व्हावे पजिता. नित्य व्हावे पजिता. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पजिता. नित्य व्हावे पजिता. नित्य व्हावे पजिता. सारखा फिरतच राहतो. लक्ष 84 न चुके फेरा. वासना अवशेष राहतात. या माईक पदार्थांना तोटा नाही. भरपूर माईक पदार्थ आहेत आणि ती माया मोहक असल्यामुळे सर्व जीवांना मोहून टाकते. आणि मोहल्यानंतर ते भोगाची वासना त्याची राहते. आणि एकदा त्या वासना राहिल्या का पुन्हा जन्माला यावं लागतं.
आणि संसार आपल्याला मुक्त करत नाही. कोणी आज पावे तो संसार करून मुक्त झाला नाही. कारण संसार हे मुक्तीचं साधनच नाही. हो, संसार हे दुःखाला कारण आहे, बंधनच बंध साधन आहे. संसारांना बंधन प्राप्त होतं, तो बंधात येतो, मुक्त होत नाही. ती करता काय करायला पाहिजे? ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे. ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञाना देवतु कैवल्य कृते ज्ञानान्न मुक्ती ज्ञानेन मुक्तीर्न तू मुंडनेन ज्ञानविन मोक्ष नाही. हा सिद्धांत 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 वेद बोले हात उभारोनी. वेद बोल हात उभारोनी. वेद बोले हात उभारोनी. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही असे वेद हात उभा करून म्हणजे वर करून सांगतात. वेद वर हात करून सांगतोय, संत महात्मे सांगतात. हो, त्यांची वाक्य आपण ऐकतो तरी तसंच मरतो म्हणून काढतो. ये रे माझे मागले ऐकून ऐकून देखून ऐकून एक अंधबैर झाले आणि विषयाचे लंपट बांधून यमपुरात नेले. विठाला 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 विठाला. ब्रह्मज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो म्हणजे दुःखाची अत्यंत वृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. आता हे तुम्ही मला सांगा, तुम्हाला सुख नको का? अहो, सुखम सर्वाय रुच्यते. दुःख प्रत्येक नकोय. मग लागी दुःख व्हावे असे कोणी भाविना. दुःखात उद्भूतीचे जंतू सगळे दुःखाला कांटाळे. दुःख संसारात जात नाही आणि सुखाची प्राप्ती संसारात होत नाही. दुःख जावं वाटतंय, सुखाची प्राप्ती व्हावी वाटते, तर ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे. असं उपकारी हे ब्रह्मज्ञान आहे. दुःखाची अत्यंत निवृत्ती करणार आणि सुखाची परम प्राप्ती करून देणार असं ब्रह्मज्ञान. महाराज म्हणतात नको. विठाला प्रत्येकाच्या इच्छेचा विषय ब्रह्मज्ञान पाहिजे. ब्रह्मज्ञानाशिवाय समस्या सुटत नाही, सुख मिळत नाही, शांती नाही, आनंद नाही, स्थैर्य नाही, दुःख निवृत्त होत नाही. तरी महाराज मानतात मला ब्रह्मज्ञान नको. आता काय म्हणावं? त्याच एकच उत्तर आहे, तुकाराम महाराज भक्त होते. आणि ते भक्त म्हणजे नुसते दिखाऊ नव्हते, खरे भक्त. अलीकडचे नुसते दिखाऊ भक्त भपका. गंध लावायचा नाही का, माळा घालायच्या, तदाला भक्त. त्या महाराज म्हणतात पोटासाठी संत झाले करीत झाले करीत झाले कलीत बहुत पोटासाठी संत झाले कलीत बहुत झाले कलीत बहुत
ढोंग ते कैसा पांडुरंग. हे सगळे ढोंग धतुरे म्हणजे पोटा करता. असे या कलियुगामध्ये भरपूर झाले काय वाढत राहिले. आता किती वाढतात कोण जाणे. विठाला विठाला विठ्ठल 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 कारण या क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांनी पदार्पण केले. ज्यांनी उतरायला नको ते उतरले. हो, आणि ते कीर्तन करू लागले. आता काय होतं कोण झाडे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचे ढोंगी तुकोबराय भक्त नव्हते खरे भक्त, निष्ठावंत भक्त. कारण भक्ताचा धर्म आहे निष्ठावंत भाव, भक्ताचा सुधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये. कशी भक्त. पतिव्रते जैसा व्रतार जैसा व्रतार नारायण तैसा पतिव्रता मातेला जसा आपला पती प्रमाण आहे, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शी. खऱ्या भक्ताचं हेच लक्षण आहे तर तो देवाशिवाय दुसऱ्याला मानत नाही, दुसऱ्याची स्तुती करत नाही. करील तर काय होईल. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचुनी त्या एका वाचुनी त्या पांडुरंगा. एका वाचुनी त्या पांडुरंगा. एका वाचुनी त्या पांडुरंगा. दुसऱ्यांची स्तुती आमच्याकडून होईल तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल अशी महाराज म्हणतात. त्यांच्या जीवनामध्ये दुसरं नाहीच. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. धरला किती आम्ही रखुमाईचा पती. आणि क दुसरे मज नाही आता. दुसरे मज नाही आता. का दुसरे मज नाही आता. दुसरे मज नाही आता. मिलिया चित्ता पासुनिया. मिलिया चित्ता पासुनिया. मिलिया चित्ता पासुनिया. भगवान पाहिजे तोही कशा करता. भक्ती करण्याकरता, सेवे करता. कारण सेवे लागी सेवक झाला. महाराज जे सेवक बनले म्हणजे भक्त बनले ते भक्ती करता. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मज्ञानानं देव मिळतो
पण ब्रह्मज्ञानानं देव मिळतो पण ती भक्ती होत नाही विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती घडत नसलेला देव त्यांना नको. भक्ती व्हायला पाहिजे आणि भक्ती केली तर हा भक्त सिद्ध होईल. भजती ती भक्ता, तो भजतच नाही तो कसला भक्त. आपल्या म्हणतात हबप, कसला हबप. बाबासाहेब म्हणते हार्मोनी भाटे पटे काही नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हबप एक सुद्धा त्याला पात्र नाही. हबप महाराज काय महाराज मग राजे किती महाराज मोठ्यामध्ये शोभणारा तो महाराज म्हटला जातो. कोण नाही महाराज म्हणतो. म्हणजे या शब्दाची विटंबना झाली विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हे शब्द जिथं वापरायला पाहिजे तिथं वापरले जात नाही. नको त्या ठिकाणी त्यांचा वापर होतो. ही त्यांची विटंबना आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. कोण नाही महाराज म्हणायचे नाही. आचार्य कोणी आचार्य. मृदंगाचार्य, गायनाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य. आता कसलं आचार्य असते त्यांना आचार्य म्हणणे बरोबर आहे. काय आम्ही ना म्हणत नाही. अहो 2 चाली झाल्या का गायनाचार्य 5-10 बोलायला कर हो 2-4 गोटी सांगता आल्या का भागवताचार्य. एक श्लोक जरी अशा लोकांच्या पुढे टाकला पुढं तर भागवताचा शब्द एक शब्द बोलता येणार नाही. कारण भागवत ग्रंथ हा साधा नाही. विद्वांताची मस्ती गजरवणार भागवत होते. विद्वांशी तिथं बेट कुठे येतात. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. माणसं कोणी आपलं लावून घेत. तसं भक्त सुद्धा कोणी म्हणतात नाही. तुकोबर आहे खरे भक्त. विठाला विठाला रामेश्वर भट्टांना ज्यावेळेला त्यांची प्रचलित त्यावेळेला ते रामेश्वर भट्टात भक्तिज्ञान आणि वैराग्य आगरा वैराग्य ज्ञान आणि वैराग्य आगरा वैराग्य ऐसा नाही डोळा देखिएला ऐसा नाही डोळा देखिएला ऐसा नाही डोळा देखिएला. भक्ती तुकोबरासारखी नाही. खरे भक्त देवाचे भक्त म्हणजे हनुमान खरे भक्त. आणि असे भक्त जे तुकोबर आहे ते म्हणतात मला ब्रह्मज्ञान नको. कारण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय होतं. तो ब्रह्मरूप होऊन जातो. ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान नव्हे. अनुभवजन्य ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान. आणि ते ज्ञान झालं की सर्वत्र ब्रह्माचीच अनुभूती राहते. म्हणजे व्यापक चैतन्य त्याच्या प्रतीचा विषय राहतो. निर्गुण निराकार तत्वाशिवाय त्याचा प्रत्यविषय कोणताच नसतो. हे समोर साकार सगळं संपलं जातं. वैराग्य देव झाला तो आपण. वैराग्य देव झाला तो आपण. दयासी हे जन आवडे देव. दयासी हे जन
त्याला सर्वत्र ब्रह्माची अनुभूती म्हणजे अद्वैताची अनुभूती. अर्थात तो भक्त सुद्धा ब्रह्माशी ऐक्य रूपाने होतो, एक होतो. द्वैत शिल्लक राहतच नाही. आता द्वैत जर शिल्लक राहत नाही अथवा ब्रह्मज्ञान द्वैत शिल्लक ठेवत नाही तर त्या ठिकाणी भक्ती होईल कशी? भजना करता देवही पाहिजे भक्तही पाहिजे. नुसता देव असं जमत नाही, नुसता भक्ती असं जमत नाही, दोन्ही पाहिजे. विठाला 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 महाराज म्हणतात मी भक्त तू देव पाहिजे, तर त्या भक्तीची पूर्तता होते. आपण स्वतः भक्त झालं पाहिजे आणि तो देव झाला पाहिजे, म्हणजे भक्तीची पूर्तता होते. आणि हे फक्त भक्ताच्या जीवनातच असत, इतरांच्या नाही. उदाहरण, आपण मंदिरामध्ये देवाची स्थापना करता की नाही? इथं तुकोबर आहे, पांडुरंग आहे. मग आता या तुकारामवाडीतील लोक किती भाजतात देवाला? किती भाजतात? रोज किती देवा येतात, त्याचं पूजा अर्चन करतात, तुला आणतात, तुला काय करतात, किती असत. असं इथंच नाही, सगळे देवांचं असत आहे. म्हणजे याचा अर्थ भाजायचं नाही तर देव कशात? देव वस्तुता लागतो भजण्याकरता. स्त्रियांना पती लागतो त्याची उपासना करण्याकरता. पती हा देव आहे. विठाला 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 स्वामिकाज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती हेच विष्णूची महापूजा. त्यांनी आपल्या पतीची सेवा करणं हीच देवाची सेवा आहे. हेच विष्णूची महापूजा. म्हणजे स्त्रियांना जसा देव पाहिजे तसंच भक्ताला सुद्धा देव पाहिजे. नुसता भक्त असून त्याची भक्ती होत नाही. कोणाला भजेल, कोणाच्या घरात माळ घालील, कोणाला नैवेद्य देईल, कोणाला गंध लागेल. जेवढी जेवढी उपासना आहे ती कोणाची करील? देवच नाही तर. म्हणजे याचा अर्थ देव पाहिजे. बरं, देव झाला भक्तच नसेल तर काय उपयोग? भक्तही पाहिजे. म्हणजे दोघांशिवाय म्हणजे द्वैताशिवाय भक्तीची पूर्तता नाही. अद्वैतात भक्ती होत नाही. अद्वैताची बोली नव्हे बोला, अद्वैताची बोली नव्हे बोला, अद्वैताची बोली नव्हे बोला, अद्वैताची बोली नव्हे बोला. अद्वैत जे आहे ते बोलण्यासारखंच नाही. कैसे बोटाने दाखवू तुला अनुभवी गुरुच्या मुला, अनुभवाची जोगे नव्हे बोला आहे. ब्रह्म म्हणजे याचा अर्थ व्यापक आपण होणं. ते ब्रह्मतत्व व्यापक आहे. त्या व्यापकात आपण मिळून झालं म्हणजे व्यापक होणं. ब्रह्माला प्राप्त करायचं नाही, ज्ञानाला प्राप्त करायचं. ब्रह्म आहेच सर्वत्र. विठ्ठल जळी तळी भरला तो नाही आईचा उरलाशे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गट गट बिच में राम रमैया. सर्व ठिकाणी आहे. सर्व घटी राम देहादी आहे. तो सर्व ठिकाणी आहे, भरलेला आहे.
फक्त त्याचं ज्ञान नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 ते ज्ञान करणं म्हणजे ब्रह्मज्ञान होणं. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो ब्रह्मरूप होऊन जातो. वेगळं राहून ते ज्ञान होत नाही. म्हणून वृत्ती ज्ञान हे तिथपर्यंत जातं स्वरूप ज्ञानापर्यंत. एकदा स्वरूप ज्ञान त्याला प्राप्त झालं ते वृत्ती ज्ञान संपून जातं. विठ्ठल विठ्ठल. साध्याची प्राप्ती झाली की साधनं संपतात. तसं ब्रह्मज्ञान झालं की हा सुद्धा ब्रह्मरूप होतो. ब्रह्मभूत काय होत असे केले होत तो. अशा तऱ्हेने तो ब्रह्म झाल्यावर त्याला द्वैत राहिलं नाही. मग कोणी भाजव कोणाला भाजव म्हणजे भक्तीची पूर्तता होत नाही. अगदी ब्रह्मज्ञान झालेल्या माणसाला सुद्धा भक्ती करायची असेल तर कल्पित द्वैतात यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतातपि घरी. भक्ती करता कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षा श्रेष्ठ आहे. ठिकाणी भक्तीची पूर्तता होते. आणि तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. आम्हा सगुण भक्ताला भोळ्या भक्तांना सगुण पाहिजे. आणि सगुण म्हणजे की याचा अर्थ तो भक्ती करण्यास योग्य पाहिजे नाही का. म्हणून तर आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा. भगवंत साकार झाला म्हणून आपल्याला उपयोगाचा ठरला. ते अव्यक्त निराकार नाही जे आकार ते भक्ती ब्रह्म ते साकार होत कशाकरता. भक्तांची भक्ती पूर्ण होण्याकरता. भक्तांच्या इच्छा असतात की भगवंतानं साकार व्हा. आणि भगवान सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा दया तैसा विठ्ठल. तुका म्हणे आम्ही इच्छा करू. म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. ते कल्प करू पुरवीसी. ते कल्प करू पुरवीसी. ते कल्प करू पुरवीसी. इच्छा पूर्ती. म्हणून तर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भगवान हा साकार होतो भक्ता करता. भक्ता कारणे येणे घेतल्याची आडी आणि 10 गर्भवास सोशी मनमाडी. हे भक्ता करताय आणि भक्तांकरता देवानं अवतार घेतले म्हणून आपल्याला भक्ती करता येते. विठ्ठल सुद्धा मानतात मी भक्त तू देव याची कशा भक्ती करता. तू देव झाला नाही तर माझी भक्ती होणार नाही आणि मी भक्त नसतो तर माझी भक्ती होणार नाही. म्हणजे भक्तानं सुद्धा भक्त व्हायला पाहिजे बर का. देव काही वेळा आपण बसवतो पण भक्त नसतात. मग भक्त जर तुम्ही नाही तर तुम्हाला देव बांधायला कोणा देऊळ आणि त्या देवळामध्ये देव कोणी बसवा सांगितले. वाजायचंच नाही पूजायचंच नाही तर हे कशाला उपद्व्याप करायचा.
देव बसवला जातो भाविकांच्या भक्तीची पूर्तता करण्यावर विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचप्रमाणे आत्मस्थिती सुद्धा मला नको. आत्मनिष्ठी येते ती आत्मस्थिती. आपण आपल्यामध्ये राहणं, आपल्यामध्ये येणं आणि आपण आपलं चिंतन करणं, याला आत्मचिंतन म्हणतात. डोळे झाकायचं आणि आपण आपलं चिंतन करायचं. किंचित मात्र सुद्धा दुसऱ्याचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, त्याला आत्मस्थिती म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तिथं दुसरं नाही. तुकोबराय म्हणले मला ते नको, मला माझं चिंतन करायचं नाही, मला तू पाहिजे. आत्मस्थिती माझा नको हा विचार. 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 देई निरंतर चरण सेवा. देई निरंतर चरण सेवा. देई निरंतर चरण सेवा. देई निरंतर चरण सेवा. याचा अर्थ आत्मस्थितीमध्ये राहणं सुद्धा मला नको. मला एकट्याला राहणं आवडत नाही. मला द्वैत पाहिजे. ते द्वैत म्हणजे भक्ती पाहिजे. देवाशिवाय माग काय नाही, कारण त्यांचं ठरलेलं आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याच्यावर नितांत प्रेम. हो. आणि नंतर सेवा. प्रेम नसेल तर त्या सेवायला काही उपयोग नाही. माणसं काही नाही ते ऊपर तो बहुत बनी अंदर की जाम जाने. वरून दाखवतात सेवा, पण आतमध्ये प्रेम नाही, काय उपयोग आहे. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू दे काय. प्रेम हे महत्वाचं आहे. नारदाने पहिलेच सूत्र घातले, 7 पश्मिन परम प्रेम रूपा. परम प्रेमा रूपा 7 भक्ती. जी भक्ती परम प्रेम स्वरूप असते आणि ते परम प्रेम असतं भक्तांचं, तुकोबरायचं. आणि म्हणून ते तुकोबराय म्हणतात मला भक्तदेव पाहिजे. आणि तोही सुद्धा तू. मी भक्त, तू दे. याचा अर्थ याच्या भक्तकुमारांनी अनन्यता दर्शवली. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तू म्हणजे अन्य नाही, न अन्य, बस ते अनन्य. तू पाहिजे. आणि भक्तीमध्ये तेच पाहिजे. मी म्हणतो भक्तीमध्ये बाईला 2 नवरे पाहिजेत का? काय एकच. भक्ताने एक धरलं चित्ती, तसं बाईने सुद्धा आपला नवरा तोच चित्त धरायचा असतो. त्याच्याशी संलग्न राहायचं असतं, त्याची सेवा करायची असते, त्याची उपासना करायची असते, त्याच्याकरता जगायचं असतं आणि त्याच्याकरता मरायचे असतं. अशी ती पतिव्रता माता, ती काय सांगू, ती महान होते. तिच्या जीवनामध्ये दुसरा पती नाही. अलीकडे दुसरं करतात
ते मूर्खपणाचं वर्तन आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 कधीच नाही. हा, स्त्रियांना दुसरा पती नाही, पुरुषांना स्त्री असते. लग्नाची विठाला विठाला एक पूर्वी स्त्रिया नवऱ्याला कमी जास्त काय झाला, मेला म्हणजे काय तर काय व्हायचं, आयुष्यभर तसेच राहायचं. त्याचं चिंतन करत करत म्हणायचं, नाही तर भगवंताचं चिंतन करत त्या आपला देह पार पडायचं. पण दुसरा पती करत नव्हत्या. शास्त्रात दुसरा सांगितला नाही. आणि दुसरा स्त्रियांचा नवरा नसतो, हे ध्यान ठेवा. फक्त एकच. त्याप्रमाणे भक्ताचा सुद्धा दुसरा देव नसतो. विठाला विठाला वाटत मला बुवा. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालतात, मोठे मोठे टपुऱ्या मुद्रा लावतात, गंध लावतात आणि पटकन खांद्यावर घेतात, वारी करतात साईबाबाची. आता वारकऱ्यानं साईबाबाची वारी करावी का पंढरीची? कुठं झाला पाहिजे? कुठं साईबाबा मूर्ख. विठाला साईबाबाकडे जावं. साईबाबाच्या भक्तांनी, हे साईबाबाचे भक्त आहेत, त्यांनी साईबाबा जावं. पण वारकऱ्याने कशाला जावं? वारकरी पंढरीची वारी करावी. पंढरीची वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, मोठा अधिकारी त्यांचा. पंढरीची वारी करावी. विठाला विठाला विठ्ठल 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 दुसरा नाही, बस एकच. आणि म्हणून मी तू भक्त देव ऐशे, तू मी भक्त, तू देव ऐशे करे. मी भक्त असलो पाहिजे आणि तू देव, दुसरा नको. कारण दुसरे देवच नाहीत. एको देव हा सर्वभूतेशी गुढा, सर्वागटी राम देहादे. सर्वागटी राम देहादे, सर्वागटी राम देहादे, सर्वागटी राम देहादे. प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व गटी राम देहाधी एक, दुसरा नाही. म्हणून तर त्याच्या करता प्रयास करतात. याची लागी हो त्याची येले भोग, 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 याची लागी हो याची लागी हो केले नानायाग, याची लागी हो केले नानायाग, याची लागी हो केले नानायाग, याची लागी हो अष्टांगाची योग, याची लागी हो अष्टांगाची योग, याची लागी हो ऐसा नाही योग, याची लागी हो ऐसा नाही योग. याची लागी
जन्म जन्मांतरी केली हे सूचना 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 याच्या करताच मी अनेक जन्मापर्यंत या केले तप केले योग सर्व काही केलं जन्म जन्मांतरी दुसरा चालत असता तर एवढं साहस करायची काही गरज नव्हती एक निष्ठ भक्तांना राहावं लागतं म्हणून त्याच्याकरता सायस येतात विठ्ठल 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 एकत्वाची राहणं एकत्वाची भक्ती करणं त्याच्या करता त्या त्या जीवाला मोठे श्रम पडतात कष्ट होतात साहस करावे लागतात मोकळं असतं कोणी काय करीत नाही भक्तानं आपल्या देवाचीच उपासना करावी विठ्ठल 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 गणपती असतील त्यांनी गणपतीची उपासना करावी शौर असेल त्याने सूर्याची उपासना करावी शक्ती उपासना असेल त्याने शक्ती देवीची उपासना करावी हा त्यामुळे वैष्णव असतील त्याने विष्णूची उपासना आणि शैव असतील त्याने शंकराची उपासना बाकी दुसऱ्याला भाजायचं नाही आपलाच देव तिथं एकत्व असलं पाहिजे अनन्यता असली पाहिजे आणि अनन्यता म्हणता अन्य आश्रयानाम त्यागो इथे अनन्यता दुसऱ्याचा त्याग असतो विठ्ठल 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 अनन्य भक्ती टिकवायची ना तर अन्याचा त्याग झालाच पाहिजे केलाच पाहिजे विठ्ठल 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 अन्याचं सेवन कसं होईल इथं गात होईल अन्याची सेवक नाही एकाचीच भक्त हे देवाशी अनन्य असतात आणि एक तू देव दुसरा नाही तसे देव पुष्कळ सांगितले 33 कोटी देवता मुंडा अष्टकोटी भैरव अनंत देव बोलले पुराणी नाही ज्याचा जो देव असेल त्यानं त्या देवालाच भाजायला पाहिजे ही भक्ती आहे विठ्ठल 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 भक्ती ही अव्यभिचारिणी भक्तीमध्ये व्यभिचार चालत नाही आणि म्हणून एकनिष्ठ राहणं याच करता तू देव मी भक्त तू देव आयुष्य करी देवानं म्हटलं ठीक आहे मग आता झालं ना हो झालं पण एक माझी अट आहे तू देव म्हणजे याचा अर्थ तू देव आहे होशील तो कोणता तरी होशील ते नाही चालत कारण भक्त सुद्धा काही विशिष्ट स्वरूपाशी अनन्य असतात काहींना मुरलीधर देव आवडतो काही राधाकृष्ण असतात ते आवडतात अशी अन्य अन्य काही ठिकाणी आवड असते आणि त्याला म्हणतात आपल्याजवळ विठोबा तोच आपला आवडतो आणि आपण त्यालाच भाजावं प्रत्येक भक्ताची आवड भिन्न भिन्न असते आणि त्यानं तिथंच भाजायला पाहिजे आणि तिथंच अनन्य राहिला पाहिजे आणि अनन्य सेवा केली पाहिजे हे लक्षात ठेवा तू देव होशील पण तुझ्या मनानं होशील ते मला मान्य होणार नाही मग
तू देव व्हायला पाहिजे. कसा? अभंगाच्या दुसऱ्या कवितेत. दावी रूप मद गोपीकार मना 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 दावी रूप मद गोपीकार ठेविना चरणावरी माथा ठेविना चरणावरी माथा ठेविना चरणावरी माथा दावी रूप मद गोपीकार मना 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 ठेविना चरणावरी माता ठेविना चरणावरी दावी रूप मज गोपिका रमणा. गोपिका रमणा म्हणजे गोपींना रमवणार जे रूप ते मला दाखव. म्हणजे कृष्ण रूप दाखव. सावळे रूपाशी मी भाळलीये. मला ते पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. ते मला रूप दाखव. कारण गोपी त्या ठिकाणी रमल्या. गोपी म्हणजे गो नाम इंद्रिय, त्यांचं पा म्हणजे पालन करणाऱ्या, म्हणजे इंद्रियांचं रक्षण करणाऱ्या ज्या, म्हणजे विषयासक्त ज्या नाही त्यागी अशा त्या गोपी. विठ्ठल 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 विठ्ठल. गोपी ज्या होत्या त्या कोण होत्या? पहिलं तर त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुतीरूपे नव्हे मतप्राप्ती. वेदातल्या श्रुती गोपी झाल्या होत्या एक. आणि दुसरं म्हणजे महान ऋषी मुनी साधू संत महात्मे त्यागी. पर्णाशिना म्हणजे पानं खाणारे, वाताशिना वारा पिऊन राहणारे, जलपाक करून खाना पिऊन राहणारे, असे जे त्यागी महात्मे अरण्यात राहणारे ते गोपी झाले. पुरा मर्चे सर्वे दंडकारण्य वाचना ते सर्वे शिल्पम आपणना समदभूताच्या गोकुले. विठ्ठल 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 विठ्ठल. वास्तव्य करणारे जे ऋषी मुनी महात्मे साधू तेच झाले होते गोकुळामध्ये गोपी, म्हणजे त्यागी महात्मे. ते त्यागी माणसे महात्मे कुठे रमणारे नव्हते, कोणाची भक्ती करणारे नव्हते. ते भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. आणि म्हणून ते म्हणतात, तुकोबाराय सुद्धा त्यातलेच. ते म्हणतात
मला ते दाखव. गोपी ज्या ठिकाणी रमल्या किंवा गोपींना ज्यानं रमवलं असं जे तुझं रूप ते मला दाखव, कारण मला तिथं मस्त ठेवायचं. ठेवीन चरणावरी माता विठोबार कुमारी गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माथा. माझं मस्तक त्या चरणावर मी ठेवीन. जे गोपिकांना रमवणार रूप आहे कृष्ण रूप, त्याच रूपाच्या ठिकाणी माझं मस्तक ठेवलं जाईल. ठेवीन चरणावरी माथा. नुसतं चरणावर मस्तक ठेवलं असं नाही, अजून जे जे काही करायचं मी तिथं करील. अभंगाच्या तिसऱ्याकडे बघा. पाहुणे श्रीमुख पाहुणे श्रीमुख पाहुणे श्रीमुख दीन आलिंगन 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 देने मला उतारीना देने मला कृष्ण रूपाला मी पाहिन श्रीमुख, त्याला आलिंगन देईल. एवढंच नव्हे, माझा जीव त्याच्यावर वळून टाकेल. जीवे निंबलोन आणि जर विचारलं तर काही गोष्टी सांगाय आणि एकांतात जाऊन गुहे गोष्टी बोलेल. या अभंगाच्या चौथ्या घोषता सांगेन हित गोच मात घोषता सांगेन हित गोच मात
उसटा तू जर मला विचारलोस तर हिताच्या 4 गोष्टी मी सांगेन. उसटा सांगेन हित आणि एकांतात नेऊन मला जर विचारलं तर गुहे सुद्धा बोलेन. बैसून एकांत गुह्य गोष्टी म्हणा, पुष्ण म्हणा, साधनं म्हणा, हे भक्त आणि देवामध्ये होत असत. जसं स्त्री आणि पुरुषामध्ये या गोष्टी होतात. त्यांनी एकमेकाला सांगायचं असतं, एकमेकांशी बोलायचं असतं. हा धर्म त्यांचा त्या ठिकाणी असतो. भक्ताचा सुद्धा धर्म हाच आहे का देवाशी संवाद करणं, देवाशी बोलणं हे असतं. आणि हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे. कारण मला अतिशय तळमळ झाली, जीव कासावी झाला माझा. मी त्याला त्या रूपाला कधी पाहिल, कधी बोलेन, कधी त्यांना त्याला ठेवी, त्यांना मस्त ठेवी वगैरे वगैरे. हे सर्व मला करायचंय. याच्याकरता अंतर लावून तू राहू नको. लवकरात लवकर मला हे दाखव. अभंगाच्या शेवट्या तू कामने
गेला म्हणजे मला रूप दाखवण्याकरता उशीर लावून नको, कारण त्या रूपाला मी अतिशय भाळलेली आहे. त्याचं मला दर्शन व्हावं अशी तीव्रता झालेली आहे. मी तळमळत आहे. कधी भेटेल अशा तऱ्हेची तीव्रता आहे. आता याच्यावरची प्रमाण वगैरे येणाऱ्यांनी काही सांगत नाही, परंतु अशा तऱ्हेचा तू माझा हृदय जाणून लवकरात लवकर मला रूप दाखव. कोणतं? दावे रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम,